एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. राधा राधा हा गणाला डबा दिलास ना ग? हो. कुणाची ग बाई माझी? आमच्या कुहूलाही जरा असं शिकव ना ग, म्हणजे स्वयंपाक वगैरे. नुसती शब्दाला फोडणी देत बसते ग. तुला गंमत सांगू, म्हणजे ना अशी काहीतरी खूळ डोक्यात शिरल्यासारखी ना स्वयंपाकघरात शिरते. सगळीकडे पसारा करून ठेवते ग. शिस्त म्हणून नाही ग या मुलीला. तर मला सांग, बेसिक स्वयंपाक तरी नको का यायला? हो, लहान आहे पण अजून काकू कुहू. शिकेल ती. मला तरी कुठे काय. ते नाही, तिची अजिबात बाजू घेऊ नकोस हा. तुला माहितीये का, 8वीत असल्यापासून मी स्वयंपाक करते. मला ना अशा मस्त कविता करायला यायच्या ग. खूप छान वाटायचं. हो हो, तरीच कुहू कविता करते. खूप छान वाटायचं. आणि ना अशी मस्त चित्र पण काढायचे ग मी. तुला माहितीये, एक दिवस ना बाबांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं आता छंद पुरे. मग काय, संपलं ना सगळं. आणि तेव्हा कुठे माहिती होतं ग की असं ह्याही फील्ड मध्ये असं करिअर वगैरे करता येतं म्हणून. आणि आई पण मला म्हणाली अगो की असे छान छान शब्द वापरायचे असतात ना, ते सासरी गेल्यानंतर उपयोगी पडतात, सासरशांशी चांगलं वागण्यासाठी. काही नाही गो. आणि मग काय, मग ते भरतकाम, विणकाम, मग असं मग आपल्याच बाळणपणात बाळांचं करताना असं ते उपयोगी पडतं ना. मग असं वाटलं की कुहू करते ना, मग करू द्यावं ग तिला. आपल्याला नाही समजलं पण करू दे ना तिला. आता असं वाटायला लागलंय की हे पण चुकीचंच आहे. नुसत्या कविताच करते ग, बाकीचं काहीच येत नाही ना तिला. छान लिहिते पण कुहू, पण जरा जास्त लिहिते. आणि बोलतेही फार. राधा, म्हणजे तुझ्याशी असं सारखं काय ग बोलत असते? गुलू 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 गुलू. हेच कॉलेज, तिचं कविता, मित्रमैत्रिणी. अच्छा. नाही पण म्हणजे तुला जास्त त्रास नाही ना ग देत? नाही, मला कल्पना आहे अगं, सख्खी आई आहे मी तिची. किती कंटाळा येतो ग तुझ्या बोलण्याचा आणि मुरडण्याचा. तुला गंमत सांगू, तिच्या वर्गातल्या मुलीची तक्रार आली होती अगं. म्हणजे तिच्या शेजारी जी मुलगी बसत होती ना, तिने तक्रार केली होती. तिने असं सांगितलं ना की कुहू सारखी बोर करते हे कविता ऐकून ऐकून. नाही पण गोड आहे खूप कुहू. मला आवडतं तिच्याशी गप्पा मारायला. म्हणजे मला भावंड नाहीत ना कोणी, मला असं एकदम ताई झाल्यासारखं वाटतं. समजूतदार आहेस ग. ए राधा, पण शिकव ना ग तिला प्लीज काहीतरी. तुला माहितीये का अगं, हिच्या वर्गात ती मुलगी होती केळकरांची रुचा, आता सिरियल मध्ये कामं करते. मी बसते वही पेन घेऊन. आता मला सांग, मुलीच्या जातीला बेसिक स्वयंपाक तरी नको का यायला? हो, पण शिकेल ती हळूहळू. मला तरी कुठे काय येतंय काकू. काहीतरीच काय अगं, किती छान करतेस. नाही हो राधा, हे होतंय तुला? डोकं बिकं असं काही दुखतंय का? हो, डोकं धरलंय खूप. मी बांबीत घेऊन येऊ का, लावून देऊ तुला पटकन? लावून देऊ? बाम वगैरे नको. डोकं दुखतंय, मला माहित नाही का दुखतंय. मला खरं तर ना काकू अगं नाही, झोप येते खूप. मी झोपू का थोडा वेळ, चालेल का? हो सॉरी, म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं ग. जागरण झालं ना, त्याच लग्न झालंय. झोप झोप झोप. आणि काही लागलं तर सांग मला. हो जाऊ. हो.
7:30? 3 तास झोपले. 3.5 तास झोपले. राधा 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 क्या बात है, क्या बात है? घनश्याम, मी एरवी अशी झोपत नाही, तुलाही माहितीये. मला चुकून झोप लागली रे आज. बाहेर सगळे चर्चा करत असतील ना, मी झोपून गेले दुपारी. मला टेन्शन असलं की झोप येते घनश्याम. मी त्या डब्याच्या टेन्शन मध्ये झोपून गेले. बिलीव्ह मी, माझं 49 तास सलग जागा राहण्याचं रेकॉर्ड आहे रे घनश्याम. मी खुश आहे तुझ्यावर, मी खुश आहे तुझ्यावर. तुला काय पाहिजे ते माग. घनश्याम, मला माहितीये मी खूप माती खाल्ली आहे. माझ्यामुळे ऑफिसमध्ये तुझी चेष्टा झाली असणार आहे. आय एम सॉरी. अभिनय बघ, अभिनय बघ तुझा. राधा, तू कसली छुपी रुस्तम आहेस यार. माझ्यापेक्षा जास्त चांगलं खोटं तर तू बोलतेस. घनश्याम, मला माहितीये मी काय केलंय. उगाच सार्कॅस्टिकली बोलू नकोस. नाही नाही नाही, खरं सांगतो, मला जर लग्नाआधी माहिती असतं ना राधा की तू इतका अप्रतिम स्वयंपाक करतेस, तर खरं सांगतो माझ्यासारखा मुलगा सुद्धा तुझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात पडू शकला असता. घनश्याम, थांबव ना मला त्रास देणं. सफरचंदाच्या पोळी आणि नूडल्स म्हणजे काही फार बरा स्वयंपाक नाही, मलाही कळतं एवढं. काय? सफरचंदाच्या पोळी आणि नूडल्स? तेच होतं ना डब्यात. नाही, पालक पनीरची भाजी, लुसलुशीत पोळ्या, वरण भात, तूप आणि लिंबाच्या कापलेल्या फोडी. काय? हो. नाही, अरे, मी भुर्जी करायला किचन मध्ये गेले होते, पण तिकडे मला सुप्रिया काकू भेटल्या. त्या म्हणाले की आज शनिवार आहे, आज मयाजींचा उपास असतो, आज काही भुर्जी करू नकोस. घनश्याम, तू जोक करत नाहीयेस ना? अगं नाही, खरंच डब्यात पालक पनीर, पोळ्या, वरण भात, तूप आणि कापलेल्या लिंबाच्या फोडी होत्या. नाही, पण मी तर कापलेले सफरचंद, नूडल्स आणि पोह्यांचा चिवडा दिला होता. काय? असं कसं झालं? डबा बदलला का काय? मला काय माहित. थँक गॉड, थँक गॉड जर असं झालं असेल तर, कारण नाहीतर माझ्या मित्रांसमोर माझी फजिती झाली असती. हो. नाही, पण एक मिनिट, म्हणजे तुझ्या मित्रांना तर असंच वाटणार ना की मला चांगला स्वयंपाक येतो म्हणून तू माझ्या प्रेमात पडलायस. छी घनश्याम, तू असा असशील असं नव्हतं वाटलं मला. एक मिनिट, असा म्हणजे? असं म्हणजे हे जसं टिपिकल चांगला स्वयंपाक करणाऱ्या मुलींच्या प्रेमात पडणार, असं टिपिकल मेल शोव्हिनिस्ट. ते मी असंच म्हटलं तुला खुश करायला. एक मिनिट घनश्याम, तू माझ्या प्रेमात पडल्यावर मी खुश होईन असं काय वाटलं तुला? एक मिनिट, आता मुद्दा डबा कसा बदलला हा आहे की नाही? हा, हो. बरं मला सांग, माझा डबा भरल्यानंतर काय काय झालं? म्हणजे कोणी आलं होतं का, कोणी डबा उघडला होता का, काय झालं? नाही, मी डबा भरला आणि माऊलीकडे दिला. माऊली? माऊली, ओ माऊली, ओ, इकडे मी बल्ब बसवतोय. माऊली, ए माऊली, ए माऊली, काय आहे? उतर उतर, खाली उतर. नाही नाही, खाली उतर. नको नको, मला भरपूर काम आहेत. चला चला, रात्री जेवणाची व्यवस्था करायची, म्हणजे नंतर पंचायत होते. मग तुझी हो पंचायत होणार. तुझी कसली पंचायत? तुला जादूचे प्रयोग येतात ना, शिव मंत्र केलं की झालं जेवण. मला जादूची प्रयोग येतात. गणमावली, हे बरं झालं तुम्ही मला सांगितलं ते. आता मी नुसतं छो म्हणतात असं म्हटलं की कुमाऊलींच्या होणाऱ्या कविता बंद होतील, ज्ञानामाऊलींचं ज्ञानामृत पाजणं लगेच थांबेल, आणि तुमचं माझं काय हे विनोद करणं लगेच बंद होईल. चला जाऊ दे. नाही, विनोद नाही माऊली, खरंच विनोद नाही. कारण तुला खरंच जादूचे प्रयोग येत असतील ना. नाहीतर मला सांग, सफरचंदाचं पनीर कसं होईल रे? चिवड्याच्या पोळ्या नसतं झाल्या, नूडल्सचा भात नसतं झाला. ही जादू नाहीये तर काय आहे माऊली? हो, असं झालं. मला वाटतं कुठल्या तरी बाबांचा चमत्कार असावा. घनमाऊली, मला त्या बाबांचा पत्ता द्या ना, मी त्यांच्या दर्शनाला जातो. म्हणजे माझ्या हातून जेव्हा मी वांग्याची भाजी करेन आणि मला दिगंबर माऊली किंवा माऊ माऊली म्हणतील, आज वांग का केलंस, तर लगेच मी त्या बाबांचं नाव घेईन की वांग्याचं रूपांतर शेवग्या माऊलीत होईल. कळलं कळलं कळलं, तुम्हीच आहात ते माऊली. माऊली, त्या माऊलींच्या कृपेने भिंत चालली, रेडा बोलला,
तसं या माऊलींच्या कृपेने डबा बदलला. हा? नाही नाही, तसं नसेल झालं घनमाऊली. एक चिमणी उडत आली असेल आणि तिने असा डबा बदलला असेल आणि पुन्हा त्या डब्यावर बसून तो डबा घेऊन ती भुर्रकन उडून गेली असेल. माऊली, हो, मी काय आता चिऊ काऊच्या गोष्टी ऐकण्यात का लहान राहिलो का रे? नाही ना. मग मी तुला काही जादूगार आहे का? मला सांगा बघूया. मला कामा पडली तू काय. तुला सांगतो, आज जावई बापूंचा फोन आला होता. राधानी चक्क सगळा स्वयंपाक करून जावई बापूंना डबा दिला. तो जावई बापूंच्या मित्रांनी ऑफिसमध्ये खाल्ला आणि राधाच्या स्वयंपाकाची खूप तारीफ केली असं सांगत होते. छान झाला होता स्वयंपाक. तुला काय माहित? मी तिथेच होतो. हो, माझ्या कामानिमित्त मी घनश्यामच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तेव्हा खाल्ला मी डबा. नाही खरंच केला ना राधानी स्वयंपाक सगळा? छुपी रुस्तुम आहे. इतक्या झटकन तयार झाली. वा. तुला सांगतो, मानव एवढी एकच गोष्ट तिला येत नव्हती बरं का, स्वयंपाक. आणि आपल्याकडे तर मुलीला स्वयंपाक यायला पाहिजे. सारखी काळजी वाटायची, मला काय होईल पोरीचं, कसं होईल सासरी, सासरी काय म्हणतील लोक. पण नाही, आता माझी काळजी पूर्णपणे मिटलेली आहे. तुला सांगतो, खरंच प्रेम रे, प्रेम बदलतं माणसाला. बदललीये म्हणजे राधा बदललीये. तिने स्वतःला बदलवलं. खूप आमूलाग्र बदल झाला तिच्यामध्ये. पण ज्याच्यासाठी तिने हा बदल घडवला तो त्याचं काय माहित, त्याला प्रेमाची. असं कसं म्हणतोस तू? घनश्याम रावांचं प्रेम आहे म्हणून तर राधा इतकी बदलली. मला खरं तर तुमच्याशी बोलायचं होतं पप्पा, पण मी असं ठरवलंय की चुप रहने में ही भलाई है. काय म्हणतोयस ना, मला खरंच काही कळत नाही. म्हणजे मला काय म्हणायचं पप्पा की राधाला असं बघण्याची सवयच नाही ना. म्हणजे स्वयंपाक शिकण्याच्या नादात, आदर्श सून होण्याच्या नादात राधा स्वतःचा बाणा तर हरून बसणार नाही ना, असं मला म्हणायचं आहे. अरे असं कसा माणूस आमूलाग्र बदलेल? हा, लग्न झाल्यानंतर तो ऍडजस्टमेंट जरूर करेल. तुझं ना मानव काही नाही म्हणत नाही, तू उगाच जीवाला घोर लावतोस आणि तुझा बार अगदी फुसका असतो बघ. तुझं लग्न झालं ना की तुला कळेल प्रेमाची किंमत काय असते ते. काही नाही, तुझा बार आता लवकरात लवकर उडवतोच का नाही बघ मी. बाकी काय नाही, आता मानवचं लग्न बस. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी, तुळशी माता. माऊली, हा बोला राधा माऊली. मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. विचारू? कशाला विचारताय? उत्तर तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. हो, पण म्हणजे हे बघा, म्हणजे मला स्वयंपाक करता येत नाही आता तुम्हाला पण कळलंय ना. मग हे सगळं काम म्हणजे कशासाठी तुम्ही? हे पहा माऊली, काय आहे, तुम्हाला स्वयंपाक येत नाही हे मला कळलं म्हणजे घरच्या माणसाला कळल्यासारखंच नाही. मी घरचंच नाही का? मग आता चार भिंतीतल्या गोष्टी, या चार भिंतीचं राहणं चांगलं ना. जगाला कशाला कळवायच्या त्या? अहो, पण त्यामुळे गोंधळ झालाय. काय? घनश्यामच्या ऑफिसमध्ये माझ्याबद्दल गैरसमज झालाय ना. हे देवा, अहो सोपं आहे, गैरसमज दूर करायचा. कसा? तुम्ही स्वयंपाक करायला शिकायचं. मी? हो, राधा वहिनी, मायाजीने बोलावलंय. माई आजीने बोलवलंय, गडावरनं बोलवणं आलंय, जाऊन या पटकन. तुका म्हणे चुप राहावे, जे जे होईल ते ते पहावे. वहिनी, मायाजीने बोलावलंय. आले.
म्हणजे जेवणात काय बनवणार आहेस तू? काय? माझी अशी इच्छा आहे, उद्या सगळा स्वयंपाक तू करावास. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.